सरकारनं शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित होतं, ते न घेता केवळ मतासाठी 1,500ची लाच म्हणलं तर ते काय अवघड ठरणार नाही देऊन लाडक्या बहिणीला आश्वासित करण्याचा एक छोटासा प्रयत्न. मी एकच चूक केली की तालुक्यात त्यांना आमदार 7 दिवसात केलं मोहिते पाटलांनी, आणि मोहिते पाटलावर त्यांनी उलट संभाषण करायला चालू केलं. त्यामुळं तालुक्याची जनता ही फक्त मोहिते पाटलावर प्रेम करणारी जनता बरीचशी. आपलं नाव काय? शिवाजी कांबळे. आपला तालुका? माडा. माडा विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदारांची किती काम आहे? 30 वर्षात जी केले ते मीच केलं आणि राहिलेले मी मीच करणार हा नुसता नारा आहे. प्रत्यक्षात तशा पद्धतीचं काम तालुक्यामध्ये त्यांच्या हातून झालेलं नाही. हा अप्रत्यक्ष टोला कोणाला समजायचा? ज्या नेतृत्वानं गेले 30 वर्ष माडा तालुक्याचं नेतृत्व केलं आणि लोकांची दिशाभूल केली त्यांना. हे सूचक बोलतायत, हुशार राजकारणी आहेत. या ठिकाणी मला माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. मध्यंतरी लोकसभेच्या वेळेस मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे एक झाले, त्या दृष्टीनं आता विधानसभेचं चित्र कसं असेल? माडा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेब गट, आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय रणजितदादा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील याच्या विचाराची सगळी टीम एकत्र आहे. आणि निश्चितपणे यावेळेस आदरणीय पवारसाहेबांचा आणि मोहिते पाटील विचाराचा आमदार माडा तालुक्यातून होईल. यांनी आता नुकताच टीमचा उल्लेख केला. त्या टीम मध्ये असे एक फलंदाज आहेत की जे बीजेपीचे आमदार आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील सध्या बीजेपीचे आमदार आहेत. त्यांच्याबद्दल आपलं मत काय? जरी ते बीजेपीचे आमदार असले तरी त्यांचा आत्मा सगळा जनतेबरोबर आहे. जनता जिकडं तिकडं रणजितदादा. बीजेपीचे आमदार आहेत पण जिकडे लोक तिकडे रणजितदादा. या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं लाडका भाव योजना, लाडकी बहीण योजना या ज्या योजना आणल्या त्या योजनेबद्दल आपलं काय मत? निश्चितपणे लाडका बहीण, लाडका भाऊ योजना काढून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. ज्या सरकारनं शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित होतं, ते न घेता केवळ मतासाठी 1,500ची लाच म्हणलं तर ते काय अवघड ठरणार नाही देऊन लाडक्या बहिणीला आश्वासित करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपलं नाव काय? संतोष पाटील. तालुका? माडा. विधानसभेच्या अनुषंगाने तुमचा उद्याचा आमदार कोण व्हावा असं वाटतं? महाआघाडीचे जे ज्येष्ठ नेते पवारसाहेब आणि विजयदादा हे ठरवतील त्या विचाराचा आमदार होईल. विजयदादा आणि पवारसाहेब ठरवतील, त्यांनाच आम्ही निवडून देऊ म्हणतात. आपलं काय नाव? अभिजित साळुंके. तालुका? कशासाठी आला होता अकलूजला? अकलूजला शिवबाबाला तिकीट. शिवबाबा. माडा लोकसभेचा उद्याचा आमदार माडा विधानसभेचा उद्याचा आमदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? शिवतेज मोहिते पाटील. शिवतेज मोहिते पाटलांची 4 कामं सांगा. शिवतेज मोहिते पाटील आणि अकलूज मध्ये ज्या टायमाला ते हे झालेलं होतं सरपंच, त्या टायमाला त्यांनी इथला अकलूज मध्ये भरपूर विकास केलेला आहे. सरपंच पदावर असताना त्यांनी कामं केलीत. विधानसभेला शिवबाबा काम करतील? हो, करतील की. बीजेपीनं जे आता जे योजना आणल्या त्या योजनेबद्दल आपलं मत काय? योजना काय फसवे आहेत, ते चालू पुरते आहेत, ते काय योजना फसवे त्यांचं मत. देशमुख, माळशिरस. अकलूजला कशासाठी आला होता आज? कार्यक्रमासाठी सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आलो होतो. गेल्या अनेक वर्षापासून अकलूजमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय सोहळा पार पडला नव्हता. शिंदे साहेब, पवारसाहेब आणि मोहिते पाटील हे एकाच विचारपीठावर आज आले. उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं सोलापूर जिल्ह्यातले जे काय 11 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या प्रचाराचा तर कार्यक्रम नव्हता ना? तसा कार्यक्रम नव्हता, पण आपण याची प्रचाराचे मुहूर्त समजू शकतो. यांचं म्हणणं आहे आजचा कार्यक्रम हा प्रचाराचाच मुहूर्त होता. या ठिकाणी आपलं काय नाव? समाधान भोसले. तालुका? माळशिरस. माळशिरस तालुक्याचा उद्याचा विधानसभेचा आमदार कोण व्हावा असं वाटतं? काय श्रेष्ठी ठरवलेली आहे, श्रेष्ठीनं जी ठरवल तो आमदार होईल. आणि उत्तमराव जानकर साहेबांचं, चेअरमन साहेबांचं फिक्स झालेलं आहे.
त्यामुळे 100% उत्तमराव जानकर आमदार होणार महाविकास आघाडी. मोहिते पाटील आणि जानकर साहेब यांचं जे फिक्स झालंय म्हणताय, पण जनता सहकार्य करेल का? 100% पहिल्यापेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून येतोय, त्यामुळे जनता 100% जनतेतूनच हे निर्णय झालेला आहे. माळशिरस विधानसभेचे आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी तालुक्यामध्ये किती विकास कामं केली? विकास कामाचं चांगलं त्यांचं आहे बरं का, पण त्यांनी एकच चूक केली की तालुक्यात त्यांना आमदार 7 दिवसात केलं मोहिते पाटलांनी, आणि मोहिते पाटलावर त्यांनी उलट संभाषण करायला चालू केलं. त्यामुळं तालुक्याची जनता ही फक्त मोहिते पाटलावर प्रेम करणारी जनता बरीचशी 90% जनता मोहिते पाटलावर प्रेम करणार आहे. त्यामुळं त्या विषयाला आम्ही काय, त्या जुन्या आमदाराला आम्ही काय भेग घालणार नाही, त्यांना मतदान काय करणार नाही. आम्ही उत्तमराव जानकरांना मतदान करणार. माळशिरस तालुक्यामध्ये मागासवर्गीय कृती समिती स्थापन झाली आणि त्या कृती समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी आणि सगळेच मागासवर्गीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की यावेळेचा आमदार हा भूमिपुत्र झाला पाहिजे. त्याबद्दल आपलं काय मत? त्याबद्दल काय मत नाही. आमचा पक्ष एकच पक्ष मोहिते पाटील पक्ष. यांचं एकच म्हणणं आहे, यांचा एकच पक्ष मोहिते पाटील. माळशिरस विधानसभेच्या दृष्टीने उद्याचा माळशिरस विधानसभेचा आमदार कोण असं वाटतं? उत्तमराव जानकर साहेब. लोकसभा इलेक्शनच्या वेळेस मोहिते पाटील आणि जानकर साहेब एक झाले, तीच परिस्थिती विधानसभेच्या वेळेस नक्की पाहायला मिळेल का लोकांना? साहजिकच तीच परिस्थिती राहील. किंबहुना पूर्वी आमदारांना इकडे जरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हक्काचा माणूस नव्हता. धैर्यशील भैयाच्या रूपानं आता खासदार आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लाभलेले आहे. त्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या माळशिरस तालुक्यात, माळशिरस विधानसभा मतदारसंघात निश्चितच वाढलेली आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा येणाऱ्या विधानसभेला अपेक्षितच आहे. मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे एक झाले, पण लोकातून बोललं जातंय की नेते एक झाले पण कार्यकर्ते बऱ्यापैकी एक नाहीत. त्याबद्दल आपलं काय मत? लोकांनी ते लोकसभेला दाखवून दिले ना आपल्याला. अगदी उत्स्फूर्तपणे लोक मोहिते पाटलांना मानणारा वर्ग मोहिते पाटलांच्या शब्दाबाहेर गेला नाही. उमेदवार धैर्यशील भाया, आदरणीय धैर्यशील भाया होते, त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आणि सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेबांच्याही कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीनं गेली लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात असताना दोन्ही गटाकडून अतिशय ताकदीनं आणि मनापासून निवडणूक पार पडलेली आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीतच बहुतांशी कार्यकर्त्यांचं, नेते मंडळींचं मनोमिलन अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. त्यामुळं आता शंका कुशंका घेण्यात असा कोणताही अर्थ राहिलेला आहे असं मला वाटत नाही. माळशिरस तालुक्यामध्ये मागासवर्गीय कृती समिती स्थापन झाली आणि त्या कृती समितीमध्ये तालुक्यातील जानकर समर्थक आहेत, मोहिते पाटील समर्थक आहेत, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि सगळेच पदाधिकारी आज गावभेट दौरा देत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की माळशिरस तालुक्याचा आमदार हा भूमिपुत्र झाला असावा आणि तो आमच्यापैकीच असावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय आपलं मत आहे? नाही, आता प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. तेही आमचे सहकारीच आहेत. चळवळीत आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. पण निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीनं गेल्या वेळेस ही 250 ते 250 किलोमीटरवरचा उमेदवार लादलेला होता आणि उद्याच्याही विधानसभेला भारतीय जनता पार्टी बाहेरचाच उमेदवार लादते. तो उमेदवार रोखण्यासाठी आपण माळशिरस तालुक्यातल्या सर्व भूमिपुत्रांनी मिळून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते वरिष्ठ नेते ज्यांना उमेदवारी देतील तो उमेदवार ग्राह्य धरून या तालुक्यानं अतिशय ताकदीने या निवडणुकीला सामोरं जावं. तुम्ही म्हणताय बाहेरचा उमेदवार, राम सातपुतेंच्या आई वडिलांनी या तालुक्यामध्ये ऊस तोडलाय, ऊस व्हायला असं त्यांचं म्हणणं आहे. मग बाहेरचा कसं समजताय? आता ऊस तोडला असेल नसेल, आता तिथं त्यावेळेस मला वाटतं आमदार साहेबांचा पण ते म्हणतात माझा पण जन्म झाला नव्हता. त्यामुळं ते पाठीमागं काय झालं असेल त्याबद्दल आपणाला काय म्हणायचं नाही. परंतु सन्माननीय आमदार राम सातपुते साहेब हे आष्टी तालुक्यातून येतात. आष्टी तालुक्याचे ते मूळ रहिवासी आहेत. हे आपणा सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि असं असताना गेल्या वेळेस ही
तो उमेदवार त्या पक्षानं लादला आणि आताही धाराशिवचे माजी खासदारांचे सुपुत्र या मतदारसंघावर अतिशय प्रबळ दावा ठोकून आहेत. त्यामुळं सलग 2-2 वेळेस भारतीय जनता पार्टीकडून बाहेरचाच उमेदवार या ठिकाणी माळशिरस विधानसभेला लादण्याचं काम सातत्यानं होताना इथल्या शून्य लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वाटते आणि ते स्वाभाविक आहे. धन्यवाद.